आंद्रोथ ही दुसरी पाणबुडीरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल झाली। पूर्व नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम इथं हा कार्यक्रम झाला। या नौकेच्या समावेशामुळे समुद्र तटीय क्षेत्रात धोके परतवून लावण्याच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे। आंद्रोथच्या निर्मितीत 80% अधिक स्वदेशी सामग्री असून ही युद्धनौका देशाच्या वाढत्या सागरी आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे। भारतीय नौदल आणि ब्रिटिश नौदल रॉयल नेव्ही यांच्यातील अभ्यास कोकण 2025 हा द्विपक्षीय सराव भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरू झाला आहे। गेल्या 2 दशकात या सरावाची व्याप्ती आणि क्लिष्टता लक्षणीयरित्या वाढली आहे। हा सराव 2 टप्प्यात आयोजित करण्यात आला आहे। मंत्रातल्या टप्प्यात नौदल कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक संवाद, जहाजांवर क्रॉस डेक भेटी, क्रीडा सामने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा यात समावेश आहे। या व्यतिरिक्त संयुक्त कार्यकारी गटबैठका आणि विषय तज्ज्ञ देवाणघेवाण सुद्धा होणार आहे। या सरावात दोन्ही सहभागी देश विमानवाहू नौका, विनाशिका युद्धनौका, पाणबुड्या सहभागी झाले आहेत। नियम डावलणाऱ्या औषध निर्माण कंपन्यांचे